परळीच्या पांगरीमध्ये सुद्धा कराड समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे आणि परळीमध्ये पांगरी भागात सुद्धा बंद पाळण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतो की कराडला बीड कोर्टात आणण्यात आले आणि थोड्याच वेळामध्ये त्यावर सुनावणी देखील सुरू होणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, बीड कोर्टामध्ये आता सध्या कराडला आणण्यात आलंय, काही वेळात सुनावणी सुरू। निखिल, आपण पाहिलं की खरं तर एकंदरीतच कराडचा संबंध जो आहे तो 302च्या गुन्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीचा दावा जो आहे तो एसआयटी कडून करण्यात आलेला आहे। काल कोर्टापुढे तशा पद्धतीचा त्यांनी अर्ज देखील केला। त्यानंतर या ठिकाणी मकोका अंतर्गत देखील त्याच्यावरती कारवाई करण्यात आल्याचं एसआयटी कडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतरच या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते आता 302च्या गुन्ह्यामध्ये त्याच्या अनुषंगाने त्याचा खटला जो आहे तो आता बीड न्यायालयामध्ये चालणार आहे। आणि या एकंदरीत या आजच्या खटल्यामध्ये 302 मध्ये कशा पद्धतीचा त्याचा सहभाग होता आहे किंवा राहिलेला आहे या संदर्भातली एकंदरीतच युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील करतील। एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे ते एकंदरीत तपास केलेला आहे, पुरावे जे काही गोळा केलेले आहेत या पुराव्याच्या अनुषंगाने हा संपूर्ण एकंदरीत युक्तिवाद आज या ठिकाणी मांडला जाऊ शकतो। आणि याच नंतर न्यायालयात जो आहे तो या ठिकाणी पुढचा निर्णय जो आहे तो न्यायालय सुनावेल। मात्र आपण पाहिले की मकोका अंतर्गत देखील वाल्मिक कराडवरती जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही मोठी प्रतिबंधात्मक कारवाई आहे। आणि याच संपूर्ण खटल्याच्या अनुषंगाने आज न्यायालय कशा पद्धतीने निकाल देते, पुढची सुनावणी कशा पद्धतीने घेते, वाल्मिक कराडला पोलीस कस्टडी पुन्हा एकदा देते का याकडे देखील लक्ष असणार आहे। आपण पाहिलं की खरं तर खंडणीमध्ये काल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात सुनावणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। साधारणपणे 2 ते 2.5 तास हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो सुरू होता आणि या युक्तिवादानंतरच या ठिकाणी त्याला एमसीआर खंडणीतून मिळाला। मात्र या ठिकाणी 302च्या गुन्ह्या म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात त्याचा संबंध कशा पद्धतीचा होता हे देखील आता तपासला जाणार आहे आणि एसआयटी कडून या संदर्भातले काही पुरावे देखील सादर केले जाऊ शकतात। आणि एकंदरीतच नक्की तुमच्याकडे